श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। थांबत नाही। रक्षण महत्वाचं असतं असं समजणारे रयतेचा राजा म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज, राज्यात प्रजेची सेवा आणि न्यायपूर्ण राज्यकारभार करणारे आणि अनेक विहिरी बांधणारे आणि उद्या 8 मार्च जागतिक महिलाच्या दिनानिमित्तानं करणारे शेतकऱ्यांचा आसूड या गणपत शेतकऱ्यांची परिस्थिती मांडणारे महात्मा ज्योतिराव फुले महाराज, शेतकऱ्यांची गरिबी नष्ट करायची असेल तर आधुनिक तंत्रज्ञान सिंचन आपल्या देशातील महिला शिक्षित दीप प्रज्वलन चालू आहे। माननीय लोकप्रिय आमदार माननीय गोपीचंदजी पडोळकर साहेब, त्याचप्रमाणे प्रांताधिकारी नष्टे साहेब, माननीय तहसीलदार साहेब, उपविभागीय कृषी अधिकारी माननीय श्रीखंडे सर, तसेच जिल्हा परिषद सदस्य, विद्यमान पंचायत समिती सदस्य, या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय श्री गोपीचंद पडोळकर साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतोय। टाळ्यांच्या गजरामध्ये एकदा या कार्यक्रमाची आपण चांगल्या पद्धतीने सुरुवात करूया। यानंतर माननीय श्री अजय कुमार नष्टे साहेब, प्रांताधिकारी जत यांचा या ठिकाणी सत्कार होतोय। यांना मी विनंती करतो की आपण माननीय नष्टे साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा। यानंतर माननीय विवेक कुंभार साहेब, जिल्हा देशक कृषी अधिकारी सांगली यांचा या ठिकाणी सत्कार होतोय। मी माननीय श्रीखंडे सर, उपविभागीय कृषी अधिकारी जत यांना मी विनंती करतो की आपण माननीय विवेक कुंभार साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करावा। त्याचप्रमाणे माननीय श्री धानोरकर साहेब, तहसीलदार जत यांचा या ठिकाणी सत्कार होता। मी माननीय तालुका कृषी अधिकारी यांना मी विनंती करतो की आपण माननीय धानोरकर सर, तहसीलदार जत यांचा या ठिकाणी सत्कार करावा। जत तालुका फर्टिलायझर असोसिएशनचे अध्यक्ष माननीय राजेंद्र कोंडुरे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतोय। माननीय यानंतर शालंताई कोरे, माननीय सौ संगीता सावंत, माननीय श्री उत्तमराव कट्टीमणी, माननीय श्री सदाशिव
आज जत येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून आयोजित केलेले सांगली जिल्हा कृषी महोत्सव 2026 या कृषी महोत्सवाचं उद्घाटन आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होत आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय अजित कुमार नष्टे साहेब, प्रांत अधिकारी जत, माननीय प्रवीणजी दानोरकर, तहसीलदार जत, माननीय जिल्हा कृषी अधिकारी कुंभार साहेब, उपविभागीय कृषी अधिकारी माननीय श्रीखंडे साहेब, तालुका कृषी अधिकारी माननीय कदम साहेब, व्यासपीठावरती उपस्थित जत शहराचे उपनगराध्यक्ष माननीय विक्रम तारदादा, जिल्हा परिषदचे सदस्य माननीय सरदार पाटील, जिल्हा परिषद सदस्य माननीय रमेश देवरसी आणि तालुक्याचे भाजपाचे अध्यक्ष, जिल्हा परिषदचे सदस्य माननीय डॉक्टर खिलारे साहेब, जिल्हा परिषदच्या सदस्य डॉक्टर जीवानवर मॅडम, व्यासपीठावरती उपस्थित जिल्हा परिषदच्या सदस्य प्राध्यापिका माननीय संघच्या कविता किरण पाटील मॅडम, व्यासपीठावरती उपस्थित पंचायत समितीचे सदस्य माननीय सचिन बोराडे, माननीय प्रमोद सावंत, माननीय आपले संघचे पंचायत समितीचे सदस्य आहेत आपले बेडगे साहेब आहेत, व्यासपीठावरती उपस्थित डॉक्टर वीणा तंगडी मॅडम, नगरसेविका सोनुले मॅडम, माननीय मिथुन भिसे, माननीय आमचे मित्र विकास माने, माननीय प्रमोद हिरवे, आमचे भाजपाचे नेते आणि नगरसेवक माननीय परशुराम भैया मोरे, माननीय व्यासपीठावरती डॉक्टर जीवननावर साहेब उपस्थित आहेत, आमचे मित्र दिगुदादा चव्हाण आहेत, आपले चव्हाण साहेब दरीबडची पंचायत समिती गणाचे नवीन सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत, माननीय शशिकांत पाटील आहेत, व्यासपीठावरील सर्व आमचे विट्याचे उपविभागीय अधिकारी कृषीचे ते इथं आवर्जून उपस्थित आहेत। व्यासपीठासमोरही अनेक मान्यवर आहेत, माननीय संजीव सावंत साहेब आताच उपस्थित आहेत, माननीय अण्णा भिसे, अतुल मोरे, माननीय श्रीमंत तांबे, झेडपी काका जीवननावर, भैरप्पा मासाळ साहेब, माननीय बेडगे साहेब, माननीय शेडगे दादा, माननीय सरपंच रामपूरचे पवार साहेब, असे अनेक मान्यवर आमच्या लिंगरेताई सरपंच इथे उपस्थित आहेत। सुनील भैया आलेले आहेत, माननीय विजय रुपनर पंचायत समितीचे सदस्य, पत्रकार मित्र आणि सर्व विभागातून आलेले शेतकरी, जिल्ह्यातून आलेले शेतकरी, आपले सौदे साहेब आहेत, माननीय विक्रम डोने आहेत, बरीच मान्यवर मंडळी आहेत। तर मी सर्वप्रथम कृषी विभागाचं मनपूर्वक अभिनंदन करेन, आभार व्यक्त करेन की त्यांनी जिल्हा कृषी महोत्सव हा जतला घेण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। या कृषी महोत्सवाच्या निमित्तानं धारकांचं मी जत विधानसभा मतदारसंघामध्ये मनपूर्वक स्वागत करतो, त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांच्या येण्यामुळं हे कृषी प्रदर्शन अत्यंत भारदस्त झालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना जे शेतीवरती वेगवेगळे प्रयोग करू इच्छित आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे। तर त्यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो। ज्यांना पुरस्कार मिळाले तालुक्याचे, जिल्ह्याचे, राज्याचे, त्या सर्व शेतकऱ्यांचं आपण जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूया। खरं तर कौतुक वाटतंय की सांगली जिल्ह्यामध्ये जेवढे पुरस्कार मिळाले त्यातले 40% पुरस्कार हे आपल्या जतलाच मिळालेले आहेत आणि त्यामुळं जतच्या शेतकऱ्यांचं मनापासून आभार। काही लोकांना वाटतंय जतला नुसता दुष्काळ आहे, त्या लोकांना खरं तर ही चपराक आहे की दुष्काळात सुद्धा क्रांती करणारे आम्ही लोक आहोत। प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम कसं करावं हे माझ्या जत विधानसभा मतदारसंघातल्या शेतकऱ्यांच्याकडून लोकांनी शिकावं। कवटेमंकाळचे काही शेतकरी आहेत, त्यांनाही मोठ्या प्रमाणामध्ये बक्षीस मिळालेले आहेत। जिल्ह्यातल्या अन्य भागातून काही शेतकरी आलेले आहेत। निसर्ग सुद्धा कायम कोपलेला असतो,
परंतु हार न मानता जत तालुक्यातला शेतकरी हा सातत्यानं मेहनत घेतोय, सातत्यानं वेगवेगळे प्रयोग करतोय. मी आता बक्षीस वितरण करताना बघितलं, शेगावचे शेतकरी आहेत, बनाडीचे शेतकरी आहेत, दुळकरवाडीचे शेतकरी आहेत, माडगाळचे शेतकरी आहेत, बिळूरचे शेतकरी आहेत, वेगवेगळ्या भागातले प्रतापूर मधले शेतकरी आहेत. म्हणजे सर्व भागातून इथं शेतकरी आलेले आहेत आणि त्यांनी वेगवेगळे प्रयोग केलेत. कुणी बाजरी, कुणी ज्वारी, कुणी उडीदमध्ये, कुणी द्राक्षेमध्ये, कुणी डाळिंबामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी वापरून नवीन नवीन प्रयोग करून त्यांनी उत्पादनामध्ये वाढ घेतलेली आहे. आणि अशा शेतकऱ्यांचा सन्मान सरकारनं केलाय, अशा शेतकऱ्यांचा सन्मान कृषी विभागाने केलाय आणि त्यांचा एकत्रितपणे सन्मान आज या कृषी महोत्सव कार्यक्रमामध्ये होतोय. खरं तर आता परिस्थिती पूर्णपणे बदलती आहे. निसर्गाचं सुद्धा आता पहिल्यासारखं राहिलं नाही. 27 नक्षत्राला काय होणार हे आमच्या आजीला माहित होतं. आता इथं शेणगे दादा आहेत वेगळे, त्यांच्या काळामध्ये कुठल्या तारखेला पाऊस पडणार हे घरातली जुनी जाणती लोक सांगत होती. या तारखेला पाऊस पडणार म्हणजे पडणार, या तारखेला वादळ येणार म्हणजे येणार, या तारखेला थंडी चालू झाली का हे अगोदर सांगायचे. कडाक्याची थंडी कधी आहे, कडक उन्हाळा कधी पडणार, भुरभुर पाऊस कधी पडणार आहे, मुसळधार पाऊस पेरण्या चालू करून त्याला पेरलं पाहिजे. त्याला कुठला वाण वापरावा नाही, आपण आपलं शेती करायची म्हणून करतोय. 5%, 3% शेतकरी हे मन लावून शेती करतायत. बाकीचे शेतकरी शेती आहे म्हणून करायची म्हणून करतोय. आता मी पण शेतकरी आहे ना, मला माहित आहे. आमच्या शेतात अजून बाजरी पण आली नाही. 50 एकर शेती आम्ही जऱ्यात घेतली. काय नाही, आमची आई शेती पडळकरवाडीत करते म्हणून आम्ही चपाती खातोय, नाहीतर करू शकत नाही. मोठेपणा आमची शेती आहे, आमचा आंबा आहे, आमची द्राक्ष आहे, आमची डाळिंब आहे. फक्त दाखवण्यापुरतं. आउटपुट काय आहे? आउटपुट नाही आहे. मोजक्या बोटावर मोजणे आहेत ते शेतकरी आहेत की जे द्राक्षेमध्ये सक्सेस आहेत. मोजके बोटावरती मोजणे आहेत ते शेतकरी आहेत जे डाळिंब मध्ये सक्सेस आहेत. मोजके शेतकरी आहेत जे ऊसामध्ये सक्सेस आहेत. बाकी शेतकरी काय नुसत्या पाट्या टाकायच्या. तिकडं पेरते तो आम्ही पेरायचं, पेरलं का काढायला जायचं, त्याला कोळवायचं कधी, पेरायचं कधी, कोळपण कधी करायची, औषध काहीच माहित नाही. आता मकेवर पण औषध आलं या 2-4 वर्षामध्ये. अगोदर कुठं होतं? मकेवरती औषध नव्हतं. आता मकेवरती पण 2-3 फवारण्या केल्या तरच मका येते. म्हणजे आता कुठलं पीक राहिलं नाही की ज्याच्यावरती औषध मारलं नाही. मागच्या 2 महिन्यापूर्वी राज्याचे राज्यपाल माननीय महोदयांनी आमचे आमदारांची कार्यशाळा राजभवनावरती ठेवली होती, ज्याला आता आपण लोकभवन म्हणतोय. राजभवन नाव बदललं मोदी साहेबांनी, लोकभवन केलंय. तर सगळ्या आमदारांना बोलवलं होतं. आता सेंद्रिय शेतीचे स्टॉल पण मी बघितले. त्याच्या पुढे जाऊन नैसर्गिक शेती या संदर्भामधला अभ्यास खरं तर शेतकऱ्यांनी करण्याची आवश्यकता आहे आणि तो अभ्यास करावा. त्यांचं भाषण तुम्ही ऐका. जे सगळे शेतकरी आहेत जे नवीन नवीन प्रयोग करू पाहतायत त्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही राज्यपाल महोदयांचं भाषण तुम्ही ऐका. युट्यूब वरती असेल, म्हणजे मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय त्या कार्यक्रमाला होते. ते स्वतः करतात शेती. 250 एकरामध्ये हरियाणामध्ये त्यांचं शेती आहे, 2-2.5 एकर, आणि तिथं ते सगळे प्रयोग करतात. आपले सगळे कृषीचे अधिकारी आहेत, त्यांनी पण ते भाषण ऐकलं पाहिजे आणि तशा पद्धतीनं नवीन काय करता येते का त्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. कारण आता जे शेतामध्ये जेवढे आपण रासायनिक खतं वापरतोय त्याच्यामुळं शेती नापीक झालेली आहे. मला आनंद झाला, कुळगिरीला आमच्या आता इथं ज्यांचा आम्ही जिथं भेट दिली तिथं त्यांनी माती परीक्षण केंद्र त्यांनी काढलेलं आहे. रोज 20, 25, 30 शेतकरी त्यांच्याकडे येत आहेत. म्हणजे आपल्या जत मधला शेतकरी नवीन नवीन प्रयोग करतोय याचा मनस्वी आनंद लोकप्रतिनिधी म्हणून मला आहे आणि आपल्या सर्वांनाच असायला पाहिजे. नवीन नवीन काहीतरी प्रयोग सुरू आहेत. आता पाण्याच्या बाबतीमध्ये तर आता परिस्थिती निर्माण होते. जिथं म्हैसाळचं पाणी आलंय तिथल्या शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर योग्य केला पाहिजे. जिथं पाणी आलं नाही त्यांना डिसेंबर मध्ये आम्ही पाणी देण्याचं आश्वासन दिलंय आणि आनंदाची बाब आहे कालच 389 कोटी रुपये हे नाबार्ड मधून आणि बाकीचे 41 कोटी रुपये असे 434 कोटी पर्यंत मागे पुढे आकडा असेल असा निधी कालच अर्थसंकल्प सादर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलाय आणि ते विस्तारित म्हैसाळ योजनेच्या साठी जवळपास 434 कोटी रुपयांचा निधी काल सरकारने आपल्याला उपलब्ध करून दिलाय. पीडब्ल्यूडीचे जे रस्ते आहेत त्यांना 31 कोटी रुपयांचा निधी काल राज्य सरकारने दिलेला आहे. वेगळा वेगळा निधी पुढच्या 8 दिवसामध्ये सगळ्या. आता काल मी सरकारचं अभिनंदन करेल. टप्पा क्रमांक 1 10,000 किलोमीटर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, टप्पा क्रमांक 2 7,000 किलोमीटर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना
आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा क्रमांक 3 माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल घोषित केलाय 23,000 किलोमीटरचा. 23,000 किलोमीटर म्हटल्यानंतर तुम्ही अंदाज घ्या, शहरी मतदारसंघ वगळून टाका, म्हणजे आता सुधीर दादा शहराचे आमदार आहेत. असे महाराष्ट्रात मुंबईचे, पुण्याचे, पिंपरी चिंचवडचे, नागपूरचे, महानगरपालिका 27 जे आहेत त्या ठिकाणचे म्हणजे शहरी मतदारसंघ आहेत. तिथं ग्रामीण मुख्यमंत्री सडक योजना लागू नये, तर मग राहिले मतदारसंघ किती बघा आणि त्याला भागिले करा 23,000ला, म्हणजे किमान 100-125 किलोमीटरचे रस्ते आपले पुढच्या महिन्याभरात जतमध्ये होतील अशी परिस्थिती आहे. पवार साहेब, म्हणजे आपल्याला रस्ते पाहिजेत. आता तुमच्याच ग्रामपंचायतीचा विषय आहे, मधला रस्ता कशात करणार तुम्ही? मुख्यमंत्री सडक मधूनच आपण करू शकतो गाडगे वस्तीचा रस्ता, दुसरा मार्ग नाही आपल्याकडे. आणि म्हणून आता मी तर आता सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं. हे दोन आमचे खास मित्र आहेत, समोरचे पत्रकार मित्र, त्यांना सांगतोय की आता आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवतोय. मुख्यमंत्री सडक मध्ये जेवढे रस्ते आहेत तेवढे ठीक, नसतील ते सगळे रस्ते आम्ही त्यामध्ये आता राहिलेले घालून घेणार आहे, त्या आराखड्यात घालून घेणार आहे, म्हणजे रस्ते पण होतील. कृषीच्या बाबतीमध्ये 2-3 विषय खूप महत्वाचे झाले. उमेदचे स्टॉल मी आता बघितले, बचत गटाचे, महिला बचत गटाचे. आणि काल आपल्या सरकारनं अर्थसंकल्पामध्ये 13 जिल्ह्यामध्ये 13 उमेदचे मॉल करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतलाय. म्हणजे महिला बचत गटाच्या महिला त्या मॉलमध्ये विक्री करू शकतात. त्यांना भाडं असणार नाही, त्यांना काही अडचण नाही, एकदम मॉल. जसे आता आपण शहरामध्ये जेव्हा खरेदीसाठी जातो, शॉपिंगसाठी त्या मॉलमध्ये जातो, अशा दर्जाचे मॉल, किमान 10 कोटी रुपयाचा आकडा मागं पुढे असेल तर मला पकडू नका परत. 13 मॉलला काल मान्यता दिलेली आहे. म्हणजे आपल्या सरकारची भूमिका अशी ठरते, महिला बचत गट 2025ला थकीत आहे अशा सगळ्या शेतकऱ्यांना 2 लाखाची कर्जमाफी काल घोषित केलेली आहे. जे रेग्युलर शेतकरी कर्ज भरतायत त्यांच्यासाठी 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान घोषित केलंय. हे माननीय मुख्यमंत्री महोदयांचं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो की शेतकऱ्यांच्यासाठी त्यांनी खूप चांगला निर्णय केला. याच्या पुढे जाऊन धन्यवाद मी मुख्यमंत्री महोदयांना देतोय. या कर्जमाफी योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना नाव दिलं, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. कारण अहिल्यादेवींनी शेतकऱ्यांच्यासाठी खूप काम केलं होतं. 7/12 जी आहे ही 7/12 संकल्पना ही अहिल्यादेवीच्या सरकारमधली आहे. ही काय कुठल्या सरकारनं नवीन केलेली नाहीये. या अहिल्यादेवींच्या राज्यकारभारामध्ये 7/12 पद्धत होती. म्हणजे काही झाडं त्या शेतकऱ्यांना द्यायच्या, 12 झाडं त्या शेतकऱ्यांना द्यायच्या, त्यातल्या 7 झाडाचं त्यांच्याकडे ठेवून द्यायचं आणि 5 झाडाचं जे उत्पन्न येईल ते अहिल्यादेवींच्या सरकारकडे जमा करायचं. म्हणजे ते 7/12 असं ते नाव 7/12चं अहिल्यादेवीच्या राज्यकारभारापासून पडलं होतं. अहिल्यादेवींची 3शताब्दी जयंतीचं वर्ष आहे. मुख्यमंत्री महोदयांनी खूप काम केलं, कार्यक्रम केले, नरेंद्र मोदी साहेबांनी खूप कार्यक्रम केले. आता तर सर्व कर्जमाफीच ही अहिल्यादेवींच्या नावानं विक्रमदादा दिलेली आहे. त्यामुळं तुम्ही सुद्धा कौतुक केलं पाहिजे. तुमचा सुद्धा उपद्रव्य मूल्य कृषी विभागाला आहे, त्याशिवाय ते शोधून तुमचा सत्कार केला नाही. असा उपद्रव्य मूल्य लागतो, त्याशिवाय माणसाला किंमत कळत नाही. हा, तुम्ही तिकडे मागे बसला, तुम्हाला शोधून स्टेजवरती बोलवलं. त्यांच्याकडे नवीन नवीन योजना आहेत. तर असं जे सरकारनं जे व्यवस्थितपणे काम केलंय तर त्याचंही आपण कौतुक केलं पाहिजे. आपल्या इथं जी 250 एकर जागा आहे जत मधून नागरला जाताना, ही पशुसंवर्धन खात्याची आहे. आणि मी आता पाठपुरावा करतोय की पशुसंवर्धन महाविद्यालय जतला झालं पाहिजे, याचा मी पाठपुरावा करतोय. आता नागपूरला ते प्रकरण गेलंय, मला ते सचिव म्हणले विभागात एकच काढायचं ठरलंय. पण म्हणलं विभागात एक काढायचं ठरलंय, ठीक आहे. मग अगोदर आमचं शिरूरला होतं सातारा जिल्ह्यामध्ये, आता तुम्ही बारामतीला प्रस्तावित केलंय. एका विभागात तुम्ही 2 प्रस्तावित केले, तिसरं करा ना म्हणलं जतला. आणि म्हणून मी आता तशा पद्धतीचा प्रयत्न करतोय. विभागात एक ही अट्ट मान्य नाही, विभागात आमचं तिसरं झाला पाहिजे. परत कुठं अट्ट लावायची लावा. आणि म्हणून आता मुख्यमंत्री महोदयांनी पण निर्देश दिलेले आहेत आणि तशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही आता करतोय. म्हणजे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असावं. परत एकदा कृषी विभागाचं मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर म्हटलं जायचं, उद्घाटन करायचं, निघून जायचं असं म्हणून आम्ही कार्यक्रमाला आलो होतो. कारण आज तिकडं राजस्व अभियान कार्यक्रम सुरू आहे डफळापूरला आणि दुसरा कार्यक्रम दुपारी माडगावला आहे आणि तिथंही लोक खूप थांबलेले आहेत. परंतु पहिल्याच दिवशी मला कुंभार साहेब म्हणले उद्घाटनाच्या दिवशी एवढी लोक येत नाहीत. म्हणजे जत आहे, जत मध्ये जे कुठं काय घडत नाही ते जत मध्ये घडतं. जतच्या लोकांमध्ये उत्साह खूप आहे. जतची लोक प्रयोगशील आहे. जिल्हा परिषदची पण निवडणूक आता 26 झाली आहे.
म्हणजे आता ती 31ला होणार आहे. त्यामुळे आता कुठलीच निवडणूक नाही. त्यामुळे तालुक्यामध्ये जे चांगलं करता येईल त्यासाठी आपण सगळेजण एकमेकाच्या हातात हात घालून काम करूया आणि नवीन नवीन जे अधिकारी आपल्याकडे येत आहेत, नवीन नवीन प्रयोग करतायत, त्या अधिकाऱ्यांना आपण पाठबळ देऊया. जिथं कुठं चुकेल तिथं त्यांना विचारू, पण जिथं चांगलं करतायत तिथं त्यांना आपण पाठबळ देऊया. कृषी विभागाला विनंती करतो, सामाजिक वनीकरणला विनंती करतो की तुम्ही झाडं लावायचा जो कार्यक्रम आहे तो हातामध्ये घेतला पाहिजे. मोठ्या प्रमाणामध्ये बांबू लागवडीसाठी 4,500 कोटी रुपये सरकारनं दिलेले आहेत आणि मला वाटते 50,000 कोटीची वेगवेगळी इन्व्हेस्टमेंट ही फक्त बांबूच्या संदर्भात येणार आहे. तर त्याचा उपयोग आपल्या जतला जर झाला तर त्याचा आपल्याला फायदा होईल, कारण आपल्याला नापीक जमिनीचं क्षेत्र जास्त आहे. मुरमाड जमीन, खडकाळ जमीन. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.